तुम्ही वेट लॉस करायचा प्रयत्न करत असाल, वेट लॉस जर्नीमध्ये असाल, पण वेट लॉस होत नसेल, तर आज एक महत्त्वाचं कारण सांगणार आहे वेट लॉस न होण्याचं. आणि ते कारण म्हणजे झोप. आश्चर्य वाटलं असेल ना तुम्हाला? झोपेचा आणि वेट लॉस न होण्याचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल. हा काय संबंध आहे? झोपेचा, झोप न होण्याचा आणि वेट लॉस न होण्याचं काय रिलेशन आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही असाल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. वेट लॉस म्हटलं की डायटिंग, क्रॅश डायटिंग. उपाशी राहायचं, मन मारायचं, जे आवडतं ते नाही खायचं आणि खूप हेवी एक्सरसाइज करायचा, बॉडीला टॉर्चर करायचं. मोस्टली हे केल्या जातं आणि बऱ्याच वेळेला असं करूनही वेट लॉस होत नाही किंवा झाला तरी तो टेम्पररी असतो. पुन्हा वेट वाढायला लागतं. वेट लॉस न होण्याची बरीचशी कारणं असतात आणि त्याच्यातलं एक कारण आहे झोप. पुरेशी झोप होत नसेल तर वेट लॉस होणं जरा डिफिकल्ट असतं. झोप न लागायची सुद्धा बरीचशी कारणं असतात. स्ट्रेस असतो, ओव्हर थिंकिंग असतं आणि ओव्हर थिंकिंगवर किंवा स्ट्रेसवर कसं वर्क करायचं याचे काही व्हिडिओज या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ओव्हर थिंकिंगचा किंवा स्ट्रेसवर काम करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बेसिकली पुरेशी झोप न होण्यामुळे वेट लॉस कसा होत नाही हे आपण समजून घेणार आहोत. तर काही कारणांनी समजा तुमची झोप पूर्ण होत नसेल तर याचा परिणाम डायरेक्टली वेटवर होत असतो. आणि याचं कारण म्हणजे जेव्हा पुरेशी झोप होत नाही तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे हंगर हॉर्मोन्स असतात, म्हणजे ज्या हॉर्मोन्समुळे आपल्याला भूक लागत असते, ते हॉर्मोन्स खूप वाढतात आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे पुन्हा जास्त भूक लागते आणि अर्थातच जास्त भूक लागल्यामुळे जास्त खाल्ल्या जातं आणि मग वेट वाढतं. पुरेशी झोप न झाल्यामुळे दुसरी गोष्ट जी होते ती म्हणजे बॉडी इनॅक्टिव्ह होते. बॉडी ॲक्टिव्हिटी जी असते किंवा एक्सरसाइज जो करायला हवा असतो तो होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा पुन्हा वेट वाढायला लागतं. कारण जास्त भूक लागल्यामुळे जे काही जास्त अन्न खाल्लेलं असतं ते पुन्हा बर्न करणं सुद्धा जरुरी असतं एक्सरसाइजद्वारे. पण एक्सरसाइज करायची इच्छा होत नाही, बॉडी ॲक्टिव्हिटी कमी होऊन जाते आणि या सगळ्याचा परिणाम वेट गेनवर होतो. वजन तर वाढतच जातं आणि प्रयत्न करून सुद्धा ते कमी होत नाही. जेव्हा पुरेशी झोप होत नाही तेव्हा आणखी एक गोष्ट जी होते ती म्हणजे क्रेविंग्स वाढतात. आणि हे जे क्रेविंग्स वाढतात हे मोस्टली जंक फूडसाठी क्रेविंग्स वाढतात. तुमचा असा कधी अनुभव तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की काही कारणाने तुमची झोप झाली नाही, लेट नाईट तुम्ही झोपलात किंवा बरेच दिवस तुम्हाला काही कारणाने झोप आली नाही आणि नंतर दिवसा तुम्हाला खूप क्रेविंग्स होतात आणि ते सुद्धा जंक फूड खायचे किंवा गोड खायचे किंवा तेलकट पदार्थ खायचे. तर पुरेशी झोप नाही झाली तर हे जंक फूडचे क्रेविंग्स वाढत जातात आणि भूकसुद्धा जास्त लागते, ॲक्टिव्हिटी कमी असते आणि मग जंक फूड जास्त खाल्ल्या जातं. याचा परिणाम अर्थातच वजन वाढण्यावर होतो आणि मग एकीकडेचे प्रयत्न चालू असतात, एक्सरसाइज करणं, डायटिंग करणं, त्याचा काही फारसा फायदा होत नाही. म्हणून वेट लॉस करायचा असेल तर पुरेशी झोप घ्या. झोप न लागायचं काय कारण आहे हे सुद्धा बघा, शोधून काढा, त्याच्यावर सुद्धा वर्क करा. या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज आहेत जे झोपेवर सुद्धा आहेत किंवा ओव्हर थिंकिंगवर आहेत, स्ट्रेसवर आहेत. त्याचा फायदा करून घ्या, त्या टिप्स फॉलो करून बघा आणि पुरेशी झोप घ्या. ॲटलिस्ट 7 ते 8 तासाची झोप घ्या. वेट लॉससाठी तुम्ही आमचा स्पेशल वेट लॉस वेबिनारसुद्धा अटेंड करा. हा वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्या लिंकवर रजिस्टर करा आणि अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. हा वेबिनार फ्री आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजता हा वेबिनार होत असतो आणि हा वेबिनार तुम्ही नक्की अटेंड करा आणि तुमच्या झोपेवर नक्की वर्क करा. जेव्हा तुम्हाला चांगली झोप लागेल तेव्हा तुमची बॉडी दिवसा खूप ॲक्टिव्ह राहील. तुम्ही एक्सरसाइज करा, बॉडीला जास्त ॲक्टिव्हिटी मिळेल आणि तुमची भूकसुद्धा रेग्युलेट होईल. तुम्ही
जरुरीपेक्षा जास्त अन्न खाणार नाही आणि जंक फूडचे तुमचे क्रेविंगसुद्धा होणार नाहीत आणि या सगळ्याचा परिणाम वेट लॉसमध्ये होणार आहे. ट्राय करून बघा आणि तुमचा काय अनुभव आहे तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा. झोपेचं आणि वेट लॉस न होण्याचं काय कनेक्शन आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नवीन होती का? नवीन असेल तर कमेंट करून सांगा की ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी नवीन होती आणि अशाच आणखी इन्फॉर्मेशन्स तुम्हाला मिळाव्यात याच्यासाठी या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना वेट लॉस करायचा आहे, जे हेल्थ कॉन्शियस आहेत. आणि स्पेशल वेट लॉस वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. थँक्यू.